नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत झटपट आणि पटकन होणारं कैरीचं लोणचं। अगदी 10 मिनिटांमध्ये आपण हे लोणचं बनवू शकतो। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे 2 कैऱ्या घेतल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत। नंतर आपल्याला इथे 3 चमचे पिवळी मोहरीची डाळ लागणार आहे, पाव वाटी गूळ लागणार आहे, काश्मीरी लाल तिखट 3 चमचे, 3 लवंगा, 3 मिरे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा ठेचून, 5 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा मेथ्या आणि 1 चमचा आपल्याला इथे आपण घेतलेली आहे बडीशेप। चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि 1 चमचा हळद। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर आधी काय करायचं आहे, जे मेथीचे दाणे आणि 1 पाव चमचा मेथीचे दाणे आणि 1 चमचा आपण बडीशेप घेतलेली, ती अशा पद्धतीने त्याचा कूट करून घ्यायचा आहे। म्हणजे ते जी बडीशेप आहे त्याची चव आपल्या लोणच्यामध्ये छान उतरते, म्हणून आपण अशा पद्धतीने ते थोडंसं कुटून घ्यायचं आहे। अगदी खूप आपल्याला त्याची पावडर करायची नाही आहे, तर फक्त कुटून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे बडीशेप आणि मेथ्या कुटून झाल्या आहेत। आता आपण ह्या एका वाटीमध्ये काढून घेऊया। हे बघा, खूप जास्त जाड नाही आणि अगदी बारीक पीठ नाही, अशा पद्धतीने फक्त आपण हे चेचून घेतलेलं आहे। जर तुम्हाला असं ठेचून घ्यायचं नसेल तर मिक्सरमध्ये बारीक पूड केली तरी सुद्धा चालेल। आता आपण ज्या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या चांगल्या कोरड्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि मग त्याचे बारीक असे काप करून घ्यायचे। तुम्हाला जर मी ह्या बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता आपण काय करायचं आहे, कैरीचं जे देठ आहे ते काढून घेतलंय आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे, कोय बाजूला करून घ्यायचे। तर हे जे लोणचं आहे, हे लोणचं तुम्ही 1-2 आठवडे फ्रीजमध्ये स्टोर करून खाऊ शकता। हे लोणचं वर्षभर टिकणारं नाही। तर अशा पद्धतीने आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि बारीक तुकडे करायचे आहेत मस्त। हे बघा, मस्त। तर मी ह्या कैरीचे छान असे तुकडे करून घेते। छान बारीक तुकडे केले का मस्त आपल्याला छोटी छोटी कैरी अशी खायला छान पडते, म्हणून आपण त्याचे तुकडे करून घेतोय। आता आपण सगळ्या कैरीचे, दोन्ही कैऱ्यांचे मी तुकडे करून घेणार आहे। तुम्हाला जसे लहान मोठे जसे हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही याचे तुकडे करून घ्या। आता हे जे आपण कापून ठेवलेली कैरी आहे ती एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि मग यावर आपण जे मसाले आपण घेतलेले आहेत ते मसाले घालून घ्यायचे। तर पूर्ण दोन्ही कैऱ्या कापून घेतल्या आहेत आणि दोन्ही कैऱ्यांचे तुकडे मी बाउलमध्ये काढून घेतलेत। आता आपण यावर मसाले घालून घ्यायचे। तर सगळ्यात आधी आपण घालायचं आहे मीठ। तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। तर आता इथे आपण लोणचं बनवतोय त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला जास्त घालावं लागणार आहे। जवळजवळ 1.5 चमचा मीठ इथे मी घातलेलं आहे। आता आपल्याला इथे हळद घालून घ्यायची। तर 1 चमचा हळद आपल्याला इथे घालायची आहे। लोणचं म्हटल्यावर हळद आणि मीठ हे थोडंसं जास्त घालावं लागतं आपल्याला, म्हणजे लोणचं आपलं चांगलं टिकतं म्हणून। नंतर आपण इथे काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। तर हे तिखट म्हणजे तिखट नसतं जास्त, त्यामुळे इथे 3 चमचे आपण तिखट वापरणार आहोत। जर तुम्हाला काश्मीरी लाल तिखट आणि दुसरं तिखट असं दोन्ही वापरायचं असेल तर तुम्ही अर्ध काश्मीरी लाल तिखट आणि अर्ध आपलं जे रेग्युलर लाल तिखट असतं त्याचा वापर करू शकता। आता आपण इथे मोहरीची डाळ घालणार आहोत। तर मी इथे 3 ते 4 चमचे मोहरीची डाळ घालणार आहे। जर तुम्हाला कमी घालायची असेल तर तुम्ही इथे कमी सुद्धा घालू शकता। तुम्ही 2 चमचे घातलीत तरी सुद्धा चालेल।
नंतर जे बडीशेप आणि मेथी दाणे ह्याचं आपण जे कुटून घेतले होते ते सुद्धा आपण इथे घालणार आहोत. तर हे सगळे मी इथे घालून घेणार आहे. जवळजवळ 2 चमचे म्हणजे मेथी दाणा आणि बडीशेप आहे. नंतर 3 लवंगा, 1 दालचिनीचा छोटा तुकडा 1 इंचाचा आणि 3 मिरे हे मी कुटून घेतलेले खलबत्त्यामध्ये आणि ते सुद्धा इथे घातलेले आहे. हा जो गरम मसाला आहे हा खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपल्या लोणच्याला वेगळी अशी टेस्ट येते. नंतर आपण इथे पाववाटी गूळ घातलेला आहे. जर तुम्हाला गोड लोणचं आवडत नसेल तर तुम्ही इथे गूळ स्किप केलात तरी सुद्धा चालेल. आणि आता आपण हे चमच्याने छान असं खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून मीठ मसाले हे लोणच्याला आपल्या कैरीला व्यवस्थित लागले पाहिजे इतके हे छान मिक्स करून घ्यायचे. तर हे इन्स्टंट लोणचं आपण कधीही पाहुणे आले किंवा आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यावेळेला आपण अगदी 10 मिनिटामध्ये हे लोणचं बनवू शकतो. जर तुम्हाला इथे मोहरीची डाळ घालायची नसेल तर तुम्ही आपल्या ज्या घरगुती मोहऱ्या आहेत ह्या मिक्सरमधनं बारीक करून घातल्यात तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला इथे तेल घालायचे. त्यासाठी मी एक छोटी वाटी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ज्या आपण किसून ठेवलेल्या त्या लसणाच्या पाकळ्या घातल्या. पाकळ्या छान गुलाबी रंगावर आल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हिंग घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि ही फोडणी थोडीशी थंड झाली म्हणजे अगदी कोमट झाली का आपण ही आपल्या लोणच्यावर घालून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने मी हे तेल लोणच्यावर घातलेलं आहे आणि खाली वर करून आपल्याला हे लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कोणत्याही एका काचेच्या बरणीमध्ये किंवा कोणत्याही बरणीमध्ये तुम्ही फ्रीज म्हणजे स्टोर करून 1-2 आठवडे फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं खाऊ शकता. आणि हे एवढं लोणचं आपल्याला 2 आठवड्यासाठी खूप पुरेसं आहे. तर आता हे सगळं मिश्रण जे आहे हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं लोणचं तयार आहे खाण्यासाठी. तर हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि इतकं छान दिसतंय का तोंडाला लगेच पाणी सुटतं. इतकं हे सुंदर लोणचं तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या चटपटीत अशा रेसिपीमध्ये. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीला. चला तर मग बाय बाय.